कालचा दिवस माझा चांगला पण गेला म्हणायचं आणि वाईट पण गेला म्हणायचं. चांगला असा गेला की शिलाईचं काम बऱ्यापैकी केलं मी आणि मुलगा नाही आल्यामुळं रात्री जागत बसले आणि तो अचानकच वाईला गेला गाडी घेऊन आणि मला सांगितलं की मी वाईला आहे, मी येतो म्हणून. मग काय झोप नाही आली, येसपर्यंत जागी. 5 वाजता माझा मुलगा आला, तोपर्यंत मी जागीच होते. झोप लागायची की अशी भास व्हायचा की अरे कोणी तर आलंय का काय, कारण मी कशी भांडणाला किंवा कशाला कधीच घाबरत नाही, पण फक्त एकाच गोष्टीला घाबरते. तर मला असं वाटतं की अरे इकडं कोणतरी आहे का काय, वळकावर भूताला म्हणतात ना, कोणाची तरी एक तरी कमजोरी असते. माझी कमजोरी ती आहे. मला घरात कोण नसेल ना तर मी सगळ्या लाईटी चालू ठेवते आणि मोबाईलवरती बघते. तरी पण थोडासा कोणाचा आवाज आला ना तर हळूच भीतीने इकडं तिकडं बघते, कारण रात्रीच कोणाला फोन करणार. आणि मुलाला मग मी 1-1 तासाला फोन करायचे. परत वाटायचं अरे मुलगा घाटातून येतोय, नको फोन करायला. परत वाटायचं की त्याला मेसेज टाकायची, तू साईडला गाडी घेऊन थांब, कुठे चहा वगैरे घ्यायला मला कॉल कर बरं का. मग तो कॉल करायचा मला. असं करत 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 4:45 वाजल्या. आता डुलका लागायला लगेच मुलाने बेल वाजवली आणि मग दार उघडलं, झोपले. सकाळी त्याच रोजच्या टायमाला उठले, आवरलं. एवढंच की रोज चपाती भाजी सगळं करते, आज मुलाला सुट्टी आहे. मग म्हटलं डाळ भात करून आले पटकरनं. म्हटलं त्याला चपाती वगैरे भाकरी करायचं, दुपारी जाऊन करेल त्याच्यापुरतं मी. तर बघा मला फक्त 2-3 तासाची झोप भेटली की लगेच इकडं आले. 2 तास तर कुठं, 7ला उठलं म्हणजे 2 तास झोप भेटली की लगेच इकडं आले. इतका कंटाळा आला होता, पण नाही, या दुकानाचं शॉपचं भाडं चालू आहे त्यामुळे झोपून जमत नाही आपल्याला. आणि स्वामीनी जे आपण कष्ट करतो, एवढंच की स्वामीनी मला कष्टाचं फळ भेटलं पाहिजे. आणि मला गॅरंटी आहे माझ्या स्वामीवर, मला कष्टाचं फळ भेटतं. आणि मी तर ह्या शॉपमध्ये आल्यापासून 1 दिवस पण बसले नाही मी मोकळी. सारखं काही ना काही स्वामीच्या कृपेने माझं काम चालू आहे. ब्लाऊज वगैरे चालू आहे. पण काही लोकांचं चोरटांग असतं आणि जातात घरी, ब्लाऊज घालतात आणि बिघडला म्हणून बॉम्ब तिथून इथपर्यंत. अहो पण कुठं बिघडला, पहिलं जावा टेलरकड, काय प्रॉब्लेम आहे ते बघा. कुठं ढिल्ला असतो काकेत, कुठं कमरत ढिल्ला असतो. कमरत ढिल्ला टाईट एकदम केला तर शोल्डर उतरतो आणि इथं झोळ पडला तर समजायचं की इथं ढिल्ला आहे. तुम्ही जावा. त्यांच्यासाठी सोय पण केली मी की घरी जाऊन चेंज करू नका. तेव्हा इथं पडदा लावलाय, हा खूप मोठा पडदा आहे. आता तुम्हाला छोटा पडदा दिसत असेल, ही मोठा पडदा आहे. पडदा लावायचा, तुम्ही चेंज वगैरे करा आणि मला दाखवा काय फॉल्ट असेल तर. आणि पहिलाच ब्लाऊज आहे आणि दुसऱ्या ब्लाऊजमध्ये अजून तुम्हाला छान टीच करून भेटेल. कारण मला सांगा, तुम्ही डॉक्टरकडे गेलं तरी तुम्हाला एकच हेलपाट्यामध्ये फरक पडतो का? 3 दिवसाचा खुराक घ्यावाच लागतो ना तुम्हाला. आणि डॉक्टरला विचारावं लागते की अहो 3 दिवसांनी, डॉक्टर नेहमी 3 दिवसांनी बोलवतात, डॉक्टर असून सुद्धा. अहो आम्ही तर टेलर आहे, तुमचं माप वगैरे हे करायला आम्हाला थोडंसं एक ब्लाऊजमध्ये बिघडणार तर नाही, किंवा लूज किंवा टाईट तरी होणार, तेवढंच होणार. मग तेवढं तुम्ही समजून घेऊ शकत नाही. म्हणजे ज्याने डिग्री केली त्याला पाठीवर छाब्बास म्हणायचं. आमची पण ही डिग्रीच आहे ना. डॉक्टरच्या गळ्यात काय टेटस्कोप, मला बोलता येत नाही, ते असतो आणि आमच्या गळ्यात ही मेजर टेप हा असतो. आम्ही त्यांच्या लेवलला नाही आहे, सॉरी, पण एक उदाहरण दिलं मी. तर त्यामुळं तुम्ही समजून घ्या की जो करतो त्यालाच माहिती असतं की किती कष्ट असतं. प्रत्येक गोष्टीला कष्ट असतं. आता हे शॉप टाकलं तरी धाकधूक असते, अरे दिवसाला भाडं एवढं आहे, आपलं भाडं गेलं पाहिजे. त्यामुळं असं म्हणत नाही की तुमचे बिघडले ब्लाऊज तरी आमच्याकडे या, बिघडणार नाही. ही माझ्या स्वामीची आणि माझी गॅरंटी आहे. कारण स्वामीचा माझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे. त्यामुळं धाडीच करून मी दुकान टाकलं आहे आणि मला कमीत कमी 25 ते 28 वर्षाचा अनुभव आहे
म्हणजे शिलाई काम, पार्लरचं, आणि नवीन नवीन डिझाईन आले तरी मी ते शिवू शकते. आणि काही लोक एवढी माझ्यापासून खुश झाल्यात की ताई खूप छान ब्लाऊज शिवला, खूप छान चांगला बसला, गळा उतरत नाही. पण म्हणतात ना, एखादा तरी माणूस नाराज करतो आपल्याला. पण त्याच लोकांना माझी रिक्वेस्ट आहे की नाराज होऊ नका. तुम्ही या, घालून बघा आणि सहकार्य करा. मला सहकार्य तुम्ही करा, तुम्हाला मी सहकार्य करते शिलाई कमी करून. आणि लोकांपेक्षा शिलाई मी खूप कमी ठेवलेली आहे. बाहेर चौकशी केलेली आहे मी की शिलाई कशी आहे आणि मी कशी ठेवली. एवढं मोठं शॉप आहे, 15-16 हजार रुपये भाडं घेते, पण मी शिलाई त्याप्रमाणे ठेवली नाही. लोक म्हणतात शॉपचं भाडं काढा, तुम्ही ह्याचं भाडं काढा. का काढायचं? मी एवढंच म्हणते की माझ्या मेहनतीचं फळ मला आणि भाडं गेलं तर दुकानदाराला बस झालं. आणि मी विश्वास ठेवून दुकान टाकले. कधी कधी मला एवढा कंटाळा येतो ना, असं वाटते नको आज झोपावं आणि दुपारी 3 ते 5 बंद करावं. पण आवडी म्हणते 3 ते 5 बंद केला तरी माझा कमीत कमी एक तरी ब्लाऊज किंवा अर्धा ब्लाऊज तरी होईल. त्या दृष्टीनं त्या आशाने मी इथं बसते. आणि जाऊ दे आता, बरेच सांगायचं बरेच असतं. पण मी जी कष्ट करून मी घर घेतलं किंवा जागा घेतली, ही माझ्या कष्टाच्या बळावर घेतली. आत्ता पण शिलाई करत होते. पूर्वी पण घरातून शिलाई करायचे, पार्लरचे ऑर्डर घ्यायचे, व्हिडिओ टाकायचे, परत यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे, परत शूटिंग करायचे, बरेच कामं सारखं चालू आहे. चटणी बनवणं, मीठ आपलं चटणी तिखट हे सगळं बनवून विकणं, घरातून ॲड करणं, परत गिरणी, ह्यापासून मी मेहनत करून कधी 5,000 भेटले कामातून, चला सोनं घेऊन या मनी किंवा वाट्या. आता तर सोनं महाग झाले, पण तसं मी घेऊन ठेवलं. आणि मग ऐन टायमाला मी ते सोनं गहाण ठेवलं. मग गावाकडची छोटीशी जागा घेतली. परत असंच मेहनत करून बिशा लावणं. मग ती बिशाची रक्कम मोठी भेटली की परत मग मी सोनं सोडवणं. मग असं सोनं सोडवून परत मग ते सगळं ठेवून मग परत एक मुलाला गाडी घेऊन दिली. डाऊन पेमेंटचं भरलाय, पूर्ण कॅश नाही भरले. परत ते सोनं परत सोडवलं एका वर्षात कसं तरी थोडं करून. आणि आता मग ते 1-1.5 वर्षानंतर ते सोनं सुटल्यानंतर घर घेतलं मी. घराला डाऊन पेमेंट भरलं. फक्त माझ्या स्वामीचा आशीर्वाद आणि माझा मुलगा गेलाय, त्याचं लक्ष माझ्यावर भरपूर आहे. बस तेवढं करते. आणि मग परत तिथून आल्यानंतर घर घेतल्यानंतर विचार केला की म्हटलं चला अजून आता त्या घराचा हप्ता, माणूस म्हणतो ना, जेवढा तुमच्यावर कर्ज किंवा तुमच्यावर हप्ता असेल तेवढं तुम्ही मेहनत करणार. आणि तुमच्यावर कसलाच कर्ज नाही, हप्ता कुठलाच नाही, तर तुम्ही म्हणणार अरे आजचं भागते उद्याचं भागते, बस झालं. पण जेव्हा लोड असेल ना डोक्यावर, तर तुम्ही पाळणार आणि तुम्हाला मार्ग सुचणार. आणि लोड नसेल ना तर तुम्ही घरात पडून आळशी होणार, आजारी पडणार. म्हणून माझ्या डोक्यावर खूप मला हप्ते असतात महिन्याला. आणि एका मुलीने आणि एक मुलगी, एक बाई आणि एक माणूस, ह्या तिघांनी मला गोड बोलून 10 लाखाला फसवलंय. तर तुम्ही म्हणाल की 10 लाख रुपये हिच्याकडे आले कुठून? ताई फंडातून एवढं पैसे द्या ना मला. मग तिने विश्वास जितत गेली, मला घराला पैसे द्या ना. मी सोनं गहाण ठेवलं, तिला पैसे दिलं. बिशा होत्या तिच्या, बिशा उचलून दिल्या. परत माझ्या नावावरती पुनावाला फ्लिप्ट कार्ड ह्याच्यावरती लोन काढलं. जाऊ द्या, बिचारी आपली खूप वर्षापासून ओळखीची आहे म्हणून तिला मी सतत मदत करत गेले. आणि फ्री नाही, ती मला म्हणत होती मी एक्स्ट्रा पैसे देईन, ती काही लालच असती. पण त्या लोकांनी माझ्यावरती, मी सारखे पैसे माझं मागायला लागले म्हणून माझ्यावरती टक्क्याने पैसे देते असं म्हणून आरोप टाकला. तर ते कधी सुखी राहणार नाही. त्याही व्यक्तीने, एका लेडीजनी तिचं घर घेण्यासाठी माझ्याकडनं 3 लाख रुपये घेतले. मी म्हटलं ठीक आहे. आणि मी सोनं माझं गहाण ठेवून लोकांकडून थोडं पैसे घेऊन तिला बिचारीला दिलं की जाऊ दे, 2 पोरं आहे, चांगलं होईल. पण माझा असा तळतळाट आहे, आयुष्यात तिचं घर होणार नाही, आयुष्यात होणार नाही तिचं घर. कारण मी अपेक्षानं तिला पैसे दिले. तिचा नवरा चांगली नोकरी करून सुद्धा रात ना दिवस असाच पळत राहणार, तरी त्यांच्या हातात असंच राहणार. तिथून तळतळ आहे.
आणि त्या मुलीचं लग्न नाही झालं अजून. त्या मुलीला मी साथ दिली, बाहेर काढलं तिला गोत्यातून. तिच्यावर कर्ज झालं होतं, लोक दारात येत होती, तिला पैसे दिलं. आणि ह्याच बाईच्या सांगण्यावरनं की तिनं नाही दिलं तर मी देते, मला म्हणून द्या. त्यांचं चेक बिक सगळं आहेत माझ्याकडं. तर त्या पोरीला पण त्यांच्या घरात पण कधी सुख लागत नाही. आणि कधीपर्यंत जोपर्यंत माझं पैसे देत नाही तोपर्यंत माझं मन तळतळणार आणि ते सुखी राहणार नाही. तर हे तुम्हाला पण पटते का बघा, कारण मी तळतळते. आणि दर महिन्याला 80,000 रुपये मी हप्ता भरते. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्याकडे घरी येऊन तुम्ही माझा हिसाब बघू शकताय. पुनावाल्याचं कर्ज, फ्लिप्टचं कर्ज, कोटकवरनं कर्ज घेतलंय, परत ते कुठलं ट्रिक फायनान्स काहीतरी आहे तिथून कर्ज घेतलंय, बिशा उचलल्यात ह्या लोकांमुळं. आणि काही माझं पण आहे घरामुळं घेतलेलं मी. मग असं हे मी एवढं भरते, मग मला सांगा मी भरणार कुठून? मला तर बाहेर वाईट वागायचं नाही आणि मेहनतीचं फळ मला भेटणार ही अपेक्षा ठेवून मी शिलाई काम करते. दुपारी जाऊन घरी 5-6 वाजता जाते आणि परत एका मुलाचं टिफिन करते. परत कोणाच्या भाकरीचा ऑर्डर असले तर मुलाला इथं थांबवते, पटकन 7-8 भाकरी, खरडा, बेसन कोणाच्या ऑर्डर त्यांचं जाऊन देते. तर आता एक मला वाकळा पण शिवायला आल्यात. मग लोक म्हणले अगं ब्लाऊज ड्रेस शिवायचा वाकळा कशाला घेतली, झंझट आहे. पण लक्ष्मी चालून आलेली माझ्याकडं म्हणून मी ती वाकळ पण शिवायला घेतली. फक्त मला एका लेडीजने कोल्हेवाडी सांगितलं की 1200-1100 रुपये शिलाई आहे वाकळाची. आता तुम्ही सांगा मशिनीवरती वाकळ शिवायला किती शिलाई आहे ती पण मला सल्ला द्या, आणि शिवू का नको. तर मी प्रत्येक काम घेते, टिपा मारायचं काम घेते, चैनी बसवायचं आपलं बॅगेला चैनी, छोटं दुपटी, सुरके, टोपडे, जेवढं काम येईल तेवढं घेते. सकाळी मी 9:30 ते 10ला इथे येऊन बसते. ते संध्याकाळी कधी 10, 10:30 येऊन 10:30ला कधी जाते. घरी जाऊन मग थोडीशी भाजी वगैरे असेल ती करायची आणि दुपारी तो मुलांसोबत जाऊन माझ्या भाकरी वगैरे करून घेते. पण कमी पडलं तर करायचं, खायचं, झोपायचं 12, 12:30ला 1ला आणि परत सकाळी उठून परत ड्युटी. एवढं कष्ट करते. मग माझ्या स्वामीने मला कळा नाही, मला त्या मुलीकडं त्या लोकांकडे माझे पैसे आहेत आणि माझं स्वामी त्यांना कधी सजा देणार आणि माझं पैसे माझ्यापाशी कधी येणार. मी फक्त माझ्या स्वामीवर विश्वास ठेवला आहे. आणि हे पण असू शकतं की स्वामींनी एवढा पण विश्वास ठेवू नको, हे आदल थोडीफार घडवली असेल आणि माझं स्वामी माझे पैसे मला माझ्यापर्यंत पोचत करणार ही मला पूर्ण विश्वास आहे. कारण माझं मी कसं पैसे दिल्यात हे मलाच माहिती आहे. आणि आता 1 तारीख आली की धाकधूक होती. 1 तारखेला हप्ता आहे, सॉरी 1 तारखेला नाही 2 तारखेला हप्ता आहे, परत 4 तारखेला हप्ता आहे, परत 5 तारखेला हप्ता आहे, परत 7 तारखेला हप्ता आहे, परत या दुकानाचं भाडं 10 तारखेला आणि बिशा माझ्या 30,000 रुपयाच्या 15 तारखेला आणि 7 तारखेला तर मोठा हप्ता माझ्या घराचा आणि भाड्याचा एक मोठा हप्ता आहे. असे हप्ते आले की मी रडत खुटत बसत नाही. काय माझ्याकडे सोनं असेल, थोडंसं गोल्ड असेल की लगेच ठेवते. परत आपलं 100-200 काय 500 1000 आणि ते एक ॲप आहे IIFL असं ते बँक आहे. त्यात मी ते गणेश सरांना सांगते की मला स्कॅनर पाठवा, माझ्याकडून पैसे आलेत 1000-2000, परत त्या सोन्यात टाकते. मला गरज पडली की मी परत टॉपअप काढते. मी असं डोकं लढून काम करते. पण माझं सोनं मला अजून घालायला भेटलं नाही घेतल्यापासून. तेच परत जरा खंत वाटते. बायका मस्त नटून पटून सोनं नाणं घालून फिरतात ते लग्नाला कुठं कार्यक्रमाला, पण माझ्या गळ्यात अजून सोनं मी जेवढं घेतलंय तेवढं मी अजून घातलं नाही आणि मला घालायला भेटलं नाही. पण मला त्याचं दुःख नाही. त्या माझ्या सोन्यामुळं, त्या गोल्डमुळं माझ्या काय प्रॉब्लेम आहे किंवा काही इतरांचे प्रॉब्लेम आहे ते बऱ्यापैकी सॉल्व्ह झाल्यात, ह्यातच माझा आनंद आहे. आणि हां, काही लोक कमेंट पण वाईट करतात, फालतू करतात. ही एवढी सुंदर आहे का, कोण म्हणतं एवढी सुंदर आहे, एवढी छान आहे, कोण म्हणतं की अरे ह्या काकूला ह्या पोराने मेसेज कसा केला, आणि ह्या आजीला. तुम्ही काही पण म्हणा, तुमच्या घरात पण आजी आहे, काकू आहे, ताई आहे, माई आहे, तुमच्या घरात पण आहेच ना. मग तुम्ही पण पुढच्या व्यक्तीला असं खाली लेखू नका. एका बाजूने म्हणता बोलत नाही, घमेंडी आहे आणि का बोलत नाही, मेसेजवरती करत नाही, आणि एका बाजूने आपण माणुसकी म्हणून त्यांना रिप्ले दिला, गुड मॉर्निंगला गुड मॉर्निंग, नॉर्मल जेवण झाले का ते रिप्ले दिला, तर तिकडनं पण तुम्ही असं म्हणता
काय बाई, काय गरज आहे का बोलायची? हां, लगेच ब्लॉक करायचं ना. अरे तुम्ही दोन इकडनं खाता, दोन इकडनं बोलता, ह्याला म्हणतात डबल ढोलकी. म्हणून डबल ढोलकी वाजवू नका. जे सत्य आहे ते समोर बघा आणि मला सल्ला द्या की अजून माझं कर्ज फेडायला मी अजून काय बिझनेस करू शकते. तेवढी मला स्वामीने माझ्या ताकद हिंमत दिली आणि मी ते करू शकते. आता एकच स्वप्न आहे की माझ्या आईवडिलाला मला खूप सुखात ठेवायचं आहे. आता ह्या वातावरणामध्ये माझे आईवडील राहत नाही. आई करमून गेली होती, पण वडिलाला थोडं छोटं मोठं काम पाहिजे. तर माझ्याकडे काही शेती भीती नाही. तर माझं एकच स्वप्न आहे की त्यांना मस्तपैकी थोडी का होईना पण शेती, अर्धा एकर का होईना, माझं स्वप्न आहे. माझं स्वप्न असं आहे की अर्धा एकर का होईना शेती घेऊन द्यायची आणि त्याच्यामध्ये छोटंसं घर, फार्म हाऊस, 2-3 जनावरं आणि तुम्ही सुखाचं तुमचं आहे म्हणून बिंदास राहा, खा. त्यांना सगळं मटेरियल वगैरे महिन्याला जाऊन पुरवणार मी. बस माझी एवढी इच्छा आहे की माझ्या आईवडिलांना मला सुखात ठेवायचं आहे आणि माझ्या पोराचं एक लग्न लावून त्याला सुखात ठेवायचं आहे. माझी मुलगी सुखात आहे. आता माझ्या पोरासाठी मी घर घेतले, गावाला जागा घेतली आणि हां, माझ्या घरातलेच माझ्या काही लोक म्हणतात हे घर माझ्या मुलाचे पैसे भेटले त्याचं घेतलंय, कोण म्हणते हे घर मी घेतलंय, कोण म्हणते पोराचा पैसा गाडीवर जाते, पोरग त्याचा पैसा घेते आणि घर घेते. पण माझ्या स्वामीच्या शपथ आणि माझ्या छोट्या मुलाच्या शपथ, मी 1 रुपयासुद्धा मुलाचा या घरासाठी किंवा जाग्यासाठी किंवा गाडीला डाऊन पेमेंटसाठी किंवा बिशीला साठी 1 रुपयासुद्धा घेतला नाही. आणि हे मी स्वामीची शपथ खोटी घेत नाही. ज्याला मला माझी बदनामी करायची त्याला बिंदास करू शकता आणि तिला काय ती अशी आहे तशी, अरे काही पण बोला तुम्ही, पण मलाच माहिती आणि माझ्या लेकरांना माहिती की मी काय कष्ट करते. स्वतःला जपत नाही एवढं मी कष्ट करते आणि त्यातून मी स्वतः एन्जॉय करायचा प्रयत्न करते की मी एकदम खंबीर आहे. माझ्या मुलांच्या पाठीमागं आई बाप मीच आहे आणि त्यांच्या पाठीमागं मीच खंबीर राहणार आणि त्यांचं भलं करणार आणि माझ्या आईवडिलाचं पण भलं त्यांचा मुलगा म्हणून मीच करणार. फक्त माझ्या आईवडिलांनी मला साथ दिली पाहिजे. कशाची? जी मी करते त्याच्यामध्ये ओके म्हणायची साथ दिली पाहिजे. जबरदस्ती नाही. त्यांना जिथं सुख येतंच